नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा. तुम्ही आपल्या 10वीला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं. केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोडसुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेबसिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद. सुन्या, मी तुझ्यावर नाराज आहे बरं का. लागा उगाने आलं आणि तुला काय झालं होतं? अरे माझ्या बी बहिणीचं लगीन होतं म्हणून ना आलो. पुढच्या वेळेला येतो की. पुढच्या वेळेला तू यायला दाद्या काय पुन्हा लगीन करणार आहे का? हार माकडा, केवढा, ज्योती, सागर समधी आली होती. लय मज्जा केली बघ आम्ही. तुझ्या लग्नाला का नाही घरातली सगळी माणसं घेऊन येतो. वाटलं तर 2-3 दिवस आधी येतो. आम्हाला बी लय भारी वाटलं. शाळा सुरू झाल्यापासून आम्ही दोघे हेच बोलतोय. पण अभिजितच्या घरचं लग्न होतं ना, मग तुम्ही सगळ्यांनी का शाळा बुडवली? बुडली होय? लय पाऊस झाला का मुरुडात? तू का सुधारणार नाही? अरे बुडवली म्हणजे शाळेत का आला नाही? अगं केवढा, आमच्या गावात कुणाचं बी लगीन असलं ना की समधी करू लागतो बघ. सगळं जिथल्या तिथे वस्तूवर कुणीच कुठं जात नाही. ती मुंबईवाली माणसं काल गेली म्हणून तर आज आम्ही शाळेत आलो ना. आता बघ, ती माणसं समधी कामं सोडून आलेली, मग आम्ही 4 दिवस शाळा बुडवली म्हणून काय झालं? आणि तू हायस की शिकवलेला अभ्यास सांगायला. लय काय नाही शिकवलं, पण गृहपाठ पूर्ण कर. पोरसनी मी वही देते आणि पोरसनी ज्योती देईल. काय घे ज्योती? तुझं तू बघ, तुला काय करायचं ते, आणि मला नको सांगत जा. मी नाही कुणासाठी काय करायचं. हे लग्न आल्यापासून अशीच करते, कळनाच तुला काय झाले ते. तिथे मरू दे. तुला मज्जा आली का नाही? अरे ले, तुमच्याकडचे लग्न लयच भारी असतात बघ. आभ्या, आपल्याला बी लय आवडलं लग्न. खरं सांगतो, एवढं भारी लग्न का बघितलंच नाही का. त्यात तुम्ही एवढा मान दिला, एवढं खायला प्यायला घातलं, लय बरं वाटलं बघ. अरे तुझा भाऊ बी मागला सगळं विसरून बोलला आमच्याशी. खरंच आभ्या, लय भारी माणसं आहेत तुमच्यात. मग हे तेवढं लागलं का आमच्या नादाला? नाही लागा. उलट आता तुम्हाला जो नडल का नाही त्याला यो सागर भिडेल. लय कौतुक आहे का तुमचं. अरे केवढ्यावर नेता आणि रोज येता. मी काल आलो तर माझा घाम निघाला. म्हणले 1 किलो वजन कमी होते का काय. खरंच तुमचं लय कौतुक आहे. तुम्ही तर रोज जाऊन येऊन करता. आज या सागराने तुम्हासनी मानलं. मला असं वाटतं का नाही, ती जीवते का नाही तुझ्यावर चिडल्या. तू त्या दिवशी त्या पोरीवर बोललास नाही, काय तिचं नाव ते? काजल. काजल नाही, काजल. हा तेच. त्याच्यामुळे का नाही ती तुझ्यावर चिडल्या. कशावर दुसरं पण खायचं शकतो ना. बघायचं का? तू एक काम कर, या साक्षीवर बोल. जर का ज्योती चिडली समजा तिला का आवडतस. साक्षी, तुझी मराठीची ग्रुप पाठायची वैरी की. लागली 100% विषय आहे बरं का. अहो सकाळी केले की भाकऱ्या, मग आता परत कशाला? अगं सकाळी केलेला आभ्याला दिला डब्याला. आता मला रानात जायचंय. मला नको होय. उठा, मी करते भाकरी. काय गरज नाही. सासू भाकरी करत्या आणि सून बसून हाय असलं काय बी मनात आणायचं नाही बघ. कवा तू कवा मी दोघींनी बी करायचं. आणि नाही केलं तरी बी जमतंय. 4 भाकरी काय मला जड आहेत वय. असं बसून ठेवलं लाड केला तर डोक्यावर बसेन बरं का मी तुमच्या. तुमच्या
अगं तुझ्याच म्हण, तुझ्या तोंडून आत्तेच चांगलं वाटतं बघ ऐकायला. मी तुला आत्ताच म्हणेन ग, पण तुमच्या डोक्यावर म्हणजे तुझ्या आणि तुझ्या पोराचे म्हणले ग. अगं होय, मग बस की. आणि हा 4-2 महिने झालं की काहीतरी कोर्स लाव, असं नुसतं घरात बसून राहू नगस. ते बघायला येईल तवाचं तवा. बस खाली बस, तुला काहीतरी सांगायचंय. काय ग? आता बघ, आजपासनं ह्या सगळ्या घराची जबाबदारी तू घ्यायचीस. घरात काय पाहिजे काय नग हे सगळं तूच बघायचंस. सगळा हिसाब किताब ठेवायचा. आणि तू? मी होय, मी रानात आणि दादा गुराकडं. आता त्याच्या नोकरीचं झालं की मग तो सकाळी कामावर जाईल आणि संध्याकाळी परत येईल. तेव्हा मी रानातलं आणि गुराचं दोन्ही बी बघते आणि तू घरातलं बघायचंस. आता आब्याची 10वी झाली ना की तो जाईल की मग गुराकडं. तेव्हा मी रानातलं आणि घरातलं दोन्ही बी बघेल. तेव्हा तू बी कुठेतरी कामाला जायचं बघ. एवढी शिकलेली आहेस, नुसतं घरात बसून वाया जाऊ द्यायची नाही मी. आत्ते, अगं लग्न करून अजून महिना बी झाला नाही, एकदमच किस्ता जबाबदारी टाकतेस. अगं मग केव्हा तरी घ्यायचीच आहे की. आणि हा, घरात तुला वाटेल तसं राहायचं. गाऊन घाल, ड्रेस घाल, मला काय बी म्हणायचं नाही बघ. सणासुदीला केव्हा तरी साडी नेसलीस ना तरी चालेल. आणि मग माणसं काय म्हणतील? माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की. आता सासूच काय म्हणणं नाही म्हणलं माणसाला काय भ्यायचंय. आत्ते, तुला एक सांगू? तू सेम पप्पांगत आहेस. त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही. त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं. तुझ्यात मी पप्पांना बघते बघ. अगं एकाच आईची लेकरं आहेत आम्ही, तेव्हा आणि मी काय वेगळे आहेत वय. बरं जा, दादाला काय लागते ते बघ. एवढं झालं की मी जातेच रानात. आत्ते, मी बी येते तुझ्या बरोबर रानात. हे तर बसून काय करू? तू रानात, हे गुराकडं, मला एकटीला करमायचं नाही. आणि माणसं काय म्हणतील मग? नव्या नवरीला रानात नेलं वय. माणसं काय म्हणतील ते बघते मी. चल. हा अभिषेक, शाळा सुरू झालं पण किती दिवस घेतलेस परत यायला? अगं समज करायला लागतं केवढा. आणि आमच्या घरात पहिलंच लग्न होतं ना, त्यामुळे समजच करायला लागत होतं. दादाला काहीच करायचं नव्हतं. अगं साधं घरातनं बी बाहेर पडून चालत नव्हतं त्याला. त्यामुळे समधी काम मलाच करायची होती. घरातली बाहेरची समधी मीच केली. पण आता दादाला घरातून बाहेर पडलं का नाही तरी बी चालतं. मग दादाच म्हणला जा म्हणून. पण ते मध्ये ऐकास किरण, ते सुद्धा थांबले की तुझ्यासोबत. अगं मी आलो नाही का नाही तर त्यासनी कोणी हाकललं का नाही तरी बी ते येत नाहीत बघ. पण केवढा तू वय दिलीस का नाही ते लय भारी केलंस बघ. म्हणून आमचा अभ्यास तरी नाही राहिला. पण अभिषेक, ते लग्न फक्त 2 दिवसाचं होतं. अरे आठवडं झालं तरी विसरले नाही बघ. आणि असं लग्न कवाच बघितलं नाही मी. आणि असं वाटलंच नाही की तुमच्या घरी लग्न आहे. असं वाटलं की सगळ्या गावातल्या मुलांचं लग्न आहे. एवढं सगळं आपलं म्हणून करत होती ती. अगं आता त्यासनी माहित होतं ना आम्हासनी बाप नाही म्हणून. त्यामुळे समध्यानेच आपल्या खांद्यावर घेतलं होतं बघलं की. पण केवढा ते समधी माणसं होती का नाही म्हणूनच माझ्या दादाचं लगीन एवढं भारी झालं. पण तुला माहित आहे, जेव्हा दादाने वहिनीला हार घातला ना तेव्हा असं वाटत होतं की तूच हार घालतेस मला. आणि मंगळसूत्र मी स्वप्नच बघत असल्यागत वाटत होतं मला. अगं आता आपलं बी असंच होईल की तू नटून थटून शालू निसून येशील, मी तशी वाट बघत असेल, मग मी तुला हार आणि मग मंगळसूत्र. काहीतरी करून कसं तरीच वाटते अभिषेक. पण का भीती वाटते? भीती? अगं लग्नाला भेटतोय तेव्हा कोण? अरे लग्नाची नाही, आपण शाळेतच सगळं ठरवतोय. पण
तसंच होईल ना, कारण बघ की अजून लय वर्ष आहेत लग्नाला. आता बघ, ही 2 वर्ष कशी निघून गेली काय कळलं का तुला? नाही ना, मग आता पुढची बी कशी जाताल का नाही ते बी नाही कळायचं. पण या वयात असलं काहीच करायचं नाही असं मला माझ्या दीदीने सांगितलं. दीदी म्हणजे तू तिला सांगितलं? अरे नाही, नुसतं विचारलं. आता हे बघ, आपण किस्त बी ठरवलं की असले विचार आणायचं नाहीत म्हणा, तरी काय याच राहणार आहेत का? नाही ना, मग विचार येतात तर येऊन द्याच आणि लग्नाची वाट बघायची. मी तर लय वाट बघते बघ. शाळा, कॉलेज, काम, मग लग्न. काम पण कामाचं लयच अवघड आहे बघ. का? अरे तू तर एवढं हुशार आहे, तुला तर लगेच लागेल काम. माझं दादा बी आहेच की हुशार. पण तरी बी झालंच की त्याचं लग्न. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आधी खाऊन घ्या मग काम करत बसा. माझं काय ऐकायचं ना असं ठरवलंय का? आता आहे का, सगळं तुझंच ऐकतोय की, अजून काय ऐकायचं राहिले वय? मग चला खाऊन घ्या मग बसा काम करत. असं कसं, हातात घेतलेलं काम अर्धवट सोडून खायला जायचं वय? म्हणूनच आधी सांगितलं होतं खाऊन घ्या मग काम करा. ते मी करते, तुम्ही जा खाऊन घ्या. मला वाटलं तू स्वतःच्या हातानं घालणार आहेस मला. भाजी मीच केली. होय, मी करायचं नाही, चारायचं म्हणतोय. जावा, लय लाडत येऊ नका. मग कवा येऊ? जवळ याचं तवा या, आता नको. जा पडदेशी. नाही जाणार. तू जर स्वतःच्या हाताने चारणार असेल तरच खाई. भाजी म्हणून हे चालते, चालतंय का? चालेल की. बाहेर जाऊन शान खाण्यापेक्षा स्वतःच्याच बायकोच्या हातचं शान खाल्लेलं काय वाईट आहे? सगळ्या नवऱ्यांना हे कळलं तर किती सुखी होत्या. बरं आहे का की आत्या आवरत्या, जाऊन बोला की. परत मला तिला रानात जायचं आहे. कशाबद्दल बोलायचंय? असं काय करताय तुम्ही? मला दिलेला शब्द विसरला का? अगं नाही, पण दीपे लग्नाला अजून 1 महिना तरी पुरवू देत. झालंय की आता सगळं जिथल्या तिथं. आणि महिना होऊ दे की म्हणून तुम्ही मला चुकीचं ठरवताय. उद्या माणसं बी म्हणतात लग्नाला महिना बी नाही झाला की गेली लगेच नवऱ्याला घेऊन पुण्याला, सासून दिराला वाऱ्यावर सोडून. पण कोणी बी हा विचार नाही करणार की लग्नाला घेतलेलं कर्ज घरात बसून नाही फिटायचं. दीपे तुझे काही चूक नाही, आणि असं कोण म्हणणार बी नाही. आई तर कावाच नाही. आईचं माहित आहे मला, मी बाकीच्यांचं सांगते. सून कशी नवऱ्याला स्वतःच्या बाजूनं करत्या ह्याचा विचार करताना माणसं दुसरी बाजू कशी समजून घेत नाहीत ते सांगते. मी काय म्हणतो दीपे, आई बरं तू राहणार जाणार आहेस ना, मग तवाच तू बोल की. मी कसं बोलणार? जसं मला समजवलंस तसं. हे बघ, आईला तू समजून सांग, पटतं तिला. जमल का ते मला? हे तू म्हणते असं आहे. अगं सून बरोबर असली ना की सासूला भ्यायची काय गरज? हो,
दीपे, तुला मागणी यायचं असेल तर ये, मी जाते पुढं. आज वाईच उशीर झाला तरी चालतंय, लय काय काम नाही राहणार. नाही आत्ते, मी येते की तुझ्यावर. ते ह्याच नाही आधी खाऊन घ्या मग काम करा हे सांगत होते. अगं मग त्याचं खाऊन उस्तर थांब की. नाही, ते घेतील की त्यांचं ते हातानं. त्यासने काय हात नाहीत वे, घेतील वाढून स्वतः स्वतः. ओ येते मी. याआधी हे गीत म्हणून जुन्या काळातील आराम हराम आहे या चित्रपटात देखील प्रसारित झालंय. हे अतिशय प्रसिद्ध आणि अर्थपूर्ण अशी काव्यरचना आहे जी जगदीश खेबुडकर यांनी केलेली आहे. त्यावेळी आणि आत्ता सुद्धा हे गाणं ऐकलं की एक वेगळीच ऊर्जा येते आपल्याला. कवी म्हणतायत, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. मला सांगा, कवीला नेमकं म्हणायचंय काय? हा बोल केवढं. आकाशी झेप घ्या म्हणजे मोठं काहीतरी करा, अंतराळवीर व्हायचा प्रयत्न करा. बस, अगदीच असं नाही. आणि शब्दशः अर्थ नसतो बाळा कवितेत. कवीला असं म्हणायचं की आपलं घर किती सुंदर असलं, त्यातली माणसं किती चांगली असली तरी तो एक सोन्याचा पिंजरा आहे. जोवर तो सोडणार नाही तोवर आपल्याला आकाशी झेप घेता येणार नाही, म्हणजेच स्वतःला सिद्ध करता येणार नाही. तिथली माणसं, घर, गाव हे सोडून आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करायचे असतील तर दूर जावंच लागेल. तेव्हाच आकाशाला हात टेकवता येतील. म्हणजे सर, जसं आमचे पप्पा रोज कामाला जातात तसंच ना? त्यांना गावात काम मिळालं, पण काहीतरी मोठं हवं असेल तर दूर जावंच लागेल. हे झालं वडिलांचं. आता आपल्या गावातले तरुण बघा, त्यांना गाव सोडून बाहेर जावंच लागतंच की नाही का? ते जर गावातच थांबले असते तर त्यांना कामं मिळाली असते का? आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील ना. म्हणजे पुढे. सर, आधी आप्पा गेलं, आता दाद्या जातोय, पण सर आईला सोडून जायला लागतंय, त्याचं काय? अभिजित, पुढे कवी तेच म्हणतात, नीट ऐक. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडूनी सरिता सागरा. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय कवीला? इथली माणसं, हा निसर्ग, गाव, घर हे सगळं सोडून आपल्याला दूर जावंच लागेल काहीतरी बनण्यासाठी. पण एक चांगला पोरगा नाही बनता येणार ना सर. आधी आप्पा गेला आणि आता दाद्या बी चाललाय कामासाठी. आकाशी झेप घेता येईल, पण एक चांगला पोरगा कसं बनायचं सर? सगळ्या कवितांचे सगळेच अर्थ स्वतःला लावून घ्यायचे नसतात अभिजित. तुझा प्रश्न रास्त आहे आणि त्याचं उत्तरही तुला वेळ देईलच. जास्त विचार करू नकोस. पुढे. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते. दीपे, सकाळपासून कसलं तरी विचारत आहेस का? नाही, एवढं काही महत्वाचं नाही. अगं सांग की काय झालंय. हा, आणि आता किती बी खाजगी असलं ना तरी आपल्यासनीच एकमेकींना सांगावं लागल बघ. आता इथं घरात आपण दोघीच बायका आहेत, तिकडे कशी आईला सांगायचीस?
आता मला सांग, काय झालंय? ते संक्रांत आली आहे ना आता, मग त्याचाच विचार करत होते. पहिला सण आहे ना माझा ह्या घरात. अगो बया, आली वेळ संक्रांत. दीपे, तू आल्यापासून दिवाळी संपलीच नाही बघ ह्या घरातली. आत्ते बास कर की आता कौतुक. आता मी तुला जे सांगाल ना ते ऐकल्यावर तुला माझाच राग येईल. काय सांगणार आहेस? आम्ही पुण्याला जायचं म्हणत होतो. म्हणजे तसं आधीच ठरलं होतं. कवा? 1-2 दिवसात. खरंच आलीच की संक्रांत. आत्ते, तू म्हणत असशील तर नाही जात, पण ह्यांनी मला शब्द दिला होता. लग्नानंतर शहरात कामाला जाणार आहेत आणि मला बी नेणार आहेत. आणि मला बी शब्द दिला होता लगीन होऊस तर इथंच थांबल म्हणून, आणि त्याने तो पाळला सुद्धा. आता तुझा बी शब्द पाळायला पाहिजे की नाही? कवा जाणार आहेत? जमलं तर परवा दिवशी. त्याला सांगितलंस का तसं? हो, म्हणजे त्यांनीच तुझ्याशी बोलायला सांगितलं होतं. मग त्याला सांग, त्यानं त्याचा शब्द पाळलाय ना तर मी बी माझा शब्द पाळेन. आणि तुम्ही लय वाईट वाटून घेऊ नका आणि माझी काळजी बी करू नका. आबे आहे की, आबे आता मोठा झालाय, तो आहे की सोबतीला. आत्ते, मला माहित आहे कुठल्या बी आईला आपल्या लेकाला लांब करावं असं नाही वाटत. पण अगं जरा कर्जाचा विचार कर की, आणि घराचा बी. तोच विचार करून जा म्हणले. तर माझ्या हातात असतं तर दादाला एकदा बी माझ्या नजरेआड केलं नसतं. दीपे, तू आता काय बोलणार ना, काहीच माहित नव्हतं बघ, पण सकाळपासूनच वाटत होतं आब्याला बी थांबून घ्यावं. तू, मी, दाद्या, आब्या आज दिवसभर संगच बसावं. लय बोलावं असं वाटत होतं बघ पोरा संग. अशी पोरं आहेत ना, नशिबानच मिळतात बघ. बरं चल, उशीर होतोय. आते, आते, काय झालं ग? अगं काय नाही, काहीतरी टोचलं वाटतं. अगं बघ तरी. काय नाही, काटाच असेल. चल.